नमस्कार. आज आपण एका अशा मतदारसंघाची गोष्ट करणार आहोत जिथे राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं मर्यादित नाहीये. तर आपण बोलणार आहोत बडनेराविषयी. हा एक असा मतदारसंघ आहे जिथे मतांच्या आकड्यांपलीकडे जाऊन लोकांच्या जगण्याचे, त्यांच्या रोजच्या संघर्षाचं प्रतिबिंब दिसतं. चला तर मग या राजकीय गडाच्या आत डोकावून पाहूया आणि तिथलं वास्तव समजून घेऊया. आपला आजचा प्रवास कसा असेल तर सगळ्यात आधी आपण बडनेरा नावाचा हा राजकीय किल्ला आहे तरी काय हे समजून घेऊ. मग तिथल्या सामान्य माणसाचा, मातीतल्या माणसाचा आवाज ऐकू. यानंतर या किल्ल्याच्या पायाला नेमके तळे कुठे गेलेत ते शोधू आणि मग त्यातूनच तयार झालेला एक चतुर्मुख आराखडा तो काय आहे हे बघू. आणि शेवटी या सगळ्यासाठी एका नव्या नेतृत्वाची गरज का आणि कशी आहे यावर बोलूया. तर ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील बडनेरा मतदारसंघाची. हे ठिकाण फक्त एक भौगोलिक क्षेत्र नाही तर एक राजकीय कोडं आहे. आणि हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला तिथल्या मातीचा गंध, तिथल्या लोकांची मनं आणि तिथलं समाजकारण हे सगळं समजून घ्यावं लागेल. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. बडनेरा मतदारसंघ, ज्याला अनेक जण एक राजकीय गड मानतात. एकाच नेत्याचं वर्चस्व, तेही 1-2 वर्ष नाही तर दशकाहून अधिक काळ. मग प्रश्न हा पडतो की हा गड खरंच अजिंक्य आहे का, की यालाही काही भेद्य बाजू आहेत? आता ही टाईमलाईन बघा. म्हणजे 2009 पासूनचा प्रवास, एक अपक्ष उमेदवार म्हणून सुरुवात, आणि मग प्रत्येक निवडणुकी पकड घट्ट होत गेली. 2014 मध्ये तर बघा, फक्त 26% मतं घेऊन विजय मिळवला. 2019 मध्ये थेट लढत जिंकली आणि 2024 मध्ये तब्बल 60% मतं. म्हणजे हा जो एक राजकीय प्रवास आहे तो कसा चढत्या क्रमाने गेलाय हे आपल्याला यातून अगदी स्पष्ट दिसतं. आता हा आकडा बघा, 15,541. हे आहे 2019 मधल्या विजयाचं मताधिक्य. हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे त्यावेळच्या राजकीय ताकदीचं प्रतीक होतं. पण खरी गोष्ट, खरी वाढ तर यानंतर झाली. आणि फक्त 5 वर्षात म्हणजे 2024 पर्यंत हे मताधिक्य जवळपास चौपट वाढून 66,974 वर पोचलं. विचार करा किती मोठी ही झेप आहे. या एका आकड्यावरूनच समोरच्या विरोधकांसमोर किती मोठं आव्हान उभं आहे याचा अंदाज येतो. हा आलेख पाहिला की सगळं चित्र अगदी आरशासारखं स्वच्छ होतं. एका बाजूला विजेत्या उमेदवाराला मिळालेली 60%पेक्षा जास्त मतं आणि दुसऱ्या बाजूला विरोधी मतं कशी विभागली गेली आहेत ते बघा. सगळ्यात धक्कादायक म्हणजे महाविकास आघाडीसारख्या मोठ्या आघाडीला 4% मतं सुद्धा मिळवता आली नाहीत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की विजय केवळ स्वतःच्या ताकदीवर नाही तर विरोधकांच्या कमकुवत रणनीतीमुळे हे सोपा झाला. चला आता मतांचे आकडे आणि राजकारणाची गणितं थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि थेट जमिनीवर उतरूया. बडनेऱ्यातल्या सामान्य माणसाच्या मनात काय आहे, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणी काय आहेत, तो मातीतील आवाज ऐकण्याचा प्रयत्न करूया. आमची शेतं तहानलेली आहेत आणि आमची मुलंही. हे एकच वाक्य तिथल्या लोकांच्या मनातली वेदना सांगायला पुरेसं आहे. या 2 गोष्टींभोवतीच तिथलं जीवन फिरतं. एक म्हणजे शेतीसाठी पाणी आणि दुसरं म्हणजे मुलाबाळांचं भवितव्य, त्यांची उपजीविका. हा काही फक्त एक भावनिक उद्गार नाही तर तिथल्या वास्तवाचं प्रतिबिंब आहे. आणि या आवाजाला आकडेवारीचाही भक्कम आधार आहे. ही आकडेवारी बघा, 50%पेक्षा जास्त ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, इतका की फक्त 2023 या एका वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यात 2,527 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. हे आकडे फक्त संख्या नाहीत, सन्मानाने जगण्याचा अधिकार हा आपल्या संविधानाने दिलेला एक मूलभूत हक्क आहे. आणि जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्या थेट या अधिकारावरच घाला घालतात. माहितीच्या आधारे सार्वजनिक चर्चा करणे ही आपली जबाबदारी आहे. आता आपण पुन्हा एकदा विश्लेषणाकडे वळूया. कोणत्याही अभेद्य वाटणाऱ्या किल्ल्याला सुद्धा काही कमकुवत दुवे असतात. आपल्याला तेच शोधायचे आहेत. विद्यमान आमदारांची ताकद काय आहे आणि त्याच ताकदीत त्यांच्या कमकुवत बाजू कशा दडलेल्या आहेत हे आता आपण पाहू. इथे ना एक मोठा विरोधाभास आहे. बघा, जेवढी वर्ष तुम्ही सत्तेत असता तेवढी तुमची ओळख लोकांमध्ये पक्की होत जाते. ही झाली तुमची ताकद. पण त्याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की इतकी वर्ष सत्तेत असूनही जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटत नसेल तर लोक थेट तुम्हालाच जबाबदार धरतात. आणि हीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वात मोठी कमजोरी बनू शकते. आता विरोधकांबद्दल बोलूया. त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान बाहेरचा कोणी प्रतिस्पर्धी नाहीये. त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्या घरातच आहे. एकीचा अभाव, आपापसातील गटबाजी ही अशी कीड आहे जी आतून सगळं पोखरून काढते. आणि गेल्या निवडणुकीत नेमकं हेच झालं. मग या सगळ्या राजकीय गुंतागुंतीवर उपाय काय? यावरच एका रिपोर्टमध्ये एक ठोस धोरणात्मक आराखडा मांडला गेला आहे. त्याला चतुर्मुख सिद्धांत असं नाव दिलंय.
चला तो नेमका काय आहे ते समजून घेऊया. तर हा चतुर्मुख सिद्धांत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही 4 स्तंभांवर उभी असलेली एक रणनीती आहे. तिचा उद्देश फक्त निवडणूक जिंकणं नाही, तर लोकांच्या प्रश्नांना हात घालून एक मजबूत, एक संध राजकीय पर्याय उभा करणं आहे. पाहूया कोणते आहेत हे 4 स्तंभ. हा संपूर्ण आराखडा 4 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. पहिलं, प्रत्येक समाज घटकातले जे प्रमुख मतदार गट आहेत त्यांच्यापर्यंत थेट पोहोचणे. दुसरं, आपापसातले हेवेदावे विसरून बूथ पातळीवर एक संध आणि मजबूत टीम बनवणे. तिसरं, प्रचाराची दिशा लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर म्हणजे पाणी आणि शेतकरी यावरच ठेवणे. आणि चौथं, जे काही मर्यादित संसाधने म्हणजे पैसा आणि तंत्रज्ञान आहे त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणे. ठीक आहे, रणनीती तर उत्तम आहे, पण कागदावरची ही रणनीती जमिनीवर आणण्यासाठी, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक तसाच सक्षम उमेदवारही लागतो. मग तो उमेदवार कसा असावा? त्याच्यात नेमके कोणते गुण हवेत? तर आदर्श उमेदवाराची प्रतिमा अगदी स्पष्ट आहे. त्याची स्थानिक लोकांमध्ये एक विश्वासार्हता हवी. तो सर्व समाजांना, विशेषतः अनुसूचित जाती आणि ओबीसी समाजाला आपला वाटला पाहिजे. त्याच्यात तरुणाईची ऊर्जा हवी, जी तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं, आजच्या काळात उमेदवाराने डेटा वापरताना खूप जबाबदारी दाखवली पाहिजे. मतदारांची माहिती घेताना त्यांची गोपनीयता आणि संमती याला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचं आहे, जे भारताच्या DPDP कायद्याचंही मूळ तत्व आहे. हे एका आधुनिक आणि जबाबदार नेतृत्वाचं खरं लक्षण आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. आजकालच्या राजकारणात जिथे व्यक्तिगत करिश्मा, चेहऱ्याचं राजकारण महत्त्वाचं मानलं जातं, तिथे असा डेटा, शिस्त आणि लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर आधारलेला आराखडा खरंच विजयापर्यंत पोहोचू शकतो का? या प्रश्नाचं उत्तरच कदाचित आपल्या भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरवेल. आणि जर तुम्हालाही अशाच लोकाभिमुख आणि डेटा आधारित राजकारणाचा भाग बनायचे असेल, तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.